नांदेडमध्ये अमिता चव्हाण यांची गाडी अडवण्यात आली आहे। मराठा समाजाने गाडी अडवल्याची माहिती आहे। अमिता चव्हाण यांची गाडी अडवण्यात आली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुदखेड तालुक्यातील माळकवठामधील ही घटना आहे। अर्धापूरमध्ये अशोक चव्हाण यांची काल गाडी अडवलेली होती आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची ही गाडी अडवल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच वेळेला मोठ्या संख्येने हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकवठा या गावामध्ये मराठा आंदोलकांनी माजी आमदार अमिता चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। अमिता चव्हाण या खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत, ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि अशोक चव्हाणांना राज्यसभेची खासदारी सुद्धा मिळालेली आहे। आणि हे अशोक चव्हाण जेव्हा त्यांच्याच मतदारसंघामध्ये गेलेले होते त्यावेळेला मराठा समाजाकडून त्यांना विरोध झालेला होता। त्यावर अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण सुद्धा आलं होतं आणि आता अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची ही गाडी अडवण्यात आली आहे। तर सोमवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारात माळकवठा गावामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अमिता चव्हाण गेल्या होत्या। यावेळी तरुणांचा मोठा जमाव त्यांच्या गाडीसमोर जमला आणि त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली आहे। तर ही दोन दृश्य आपण बघू शकतो। अमिता चव्हाण यांची गाडी अडवण्यात आली आहे। तर मुदखेड या ठिकाणी नांदेड हा जो गड मानला जातो अशोक चव्हाण यांचा, पण आता तो त्यांचा गड राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय, कारण त्यांना विरोधाला सामोरं जावं लागतंय। आणि मुख्य म्हणजे याचं कारण ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हवंय। ओबीसी मधून आरक्षणाची मागणी मराठा समाजाकडून केली जाते। सरकारने जरी निर्णय घेतला असला तरी देखील मराठा समाज आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या पार्श्वभूमीवर एकीकडे काल अशोक चव्हाण यांना गाडी अडवलेली होती, रोषाचा सामना करावा लागलेला होता आणि दुसरीकडे आज त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण जेव्हा मुदखेडमध्ये गेल्या होत्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यावेळेला त्यांची ही गाडी अडवण्यात आली आहे आणि मोठ्या संख्येने एक जो जमाव आहे तरुणांचा तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे अशोक चव्हाण अर्धापूरमध्ये जेव्हा गेलेले होते त्यावेळेला त्यांची ही गाडी अडवलेली होती। यावरून अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरणही आलेलं होतं। ते मराठा समाजाचे तरुण नव्हते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। आता अमिता चव्हाणांची गाडी अडवल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।